सर्वजण लक्ष देत आहे? आपण बघूयात आज सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. वर्तमान काळ म्हणजे नेमकं काय? समजा मी आता तुम्हाला शिकवतोय, तुम्ही ऐकताय, मी जे बोलतोय तुम्ही ऐकताय. समजा मी या ठिकाणी फळ्यावर येतोय, आता क्रिया करतोय, मी इकडे बघतोय, तिकडे बघतोय, हे करतोय, ते करतोय. आपण जे जे करत असतो म्हणजे जे आता आहे, म्हणजे जे चालू आहे, जे कंटिन्यू आहे, त्याला म्हणायचं या ठिकाणी प्रेझेंट. प्रेझेंट म्हणजे वर्तमान. वर्तमान म्हणजे जो चालू. ओके, चालू क्रिया ज्या ज्या वेळेला दिसत असेल, होत असेल, त्यावेळेस समजून घ्यायची ती वर्तमानातील आहे. कशातील आहे? वर्तमानातील. आणि त्यालाच इंग्रजीच्या व्याकरणाच्या भाषेतून या ठिकाणी म्हणायचंय सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, त्याला सिंपललाच म्हणायचं आहे साधा. प्रेझेंट म्हणजे वर्तमान, याला म्हणजे साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळ आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी लिहिलेले आहे कर्ता. कर्ताला म्हणायचे सब्जेक्ट. म्हणजे कर्ता. व्हॉट इज मीन बाय कर्ता? व्हॉट इज मीन बाय सब्जेक्ट? विच हू आर वर्किंग. जो क्रिया करतो, जो वर्क करतो. ठीक आहे, वर्क म्हणजे काम. तो क्रिया करतो, कोणची क्रिया. कामाचा अर्थ असा नाही की होतं शेतात काम करणे, कंपनीत काम करणे, किंवा एखादं तुम्ही इट मे बी कोणतंही ज्यावेळेस तुम्ही कोणतंही काम करता, तुम्ही यू आर सीइंग मी, तुम्ही मला बघण्याची क्रिया करता, यू आर लिसनिंग नाउ, तुम्ही ऐकण्याची क्रिया करता, हे सुद्धा कामच आहे. किंवा हे तू काय करतोय सध्या? आय एम प्लेइंग. सर मी सध्या खेळतोय, इट्स ऑल्सो वर्क. कळतोय का? तुम्ही जेही करता, विच ऍक्टिव्हिटीज व्हेन यू आर डुईंग, तुम्ही ज्यावेळेस ती क्रिया करत असत, ऍक्टिव्हिटीज कृती, ते तुमचं काम आहे. लहान मुलगा रडतोय, हे त्याचं काम आहे. लहान मुलगा व्हेन द स्मॉल बेबीज आर क्राईंग फॉर व्हॉट? फॉर द मिल्क. तर भूक लागलेली, तो काय रडतोय? दुधासाठी. कारण मुलांना सांगता येते का मला भूक लागली म्हणून? नाही. मग ते सांगण्याची क्रिया काय? त्याचं सांगण्याचं काम काय? त्याचं रडणे. आपल्याला भूक लागली, काय करायचं? आई काय करते? सर आई मला भूक लागली. मग आई काय क्रिया करते? स्वयंपाक करते. मम्मी ॲज कुकिंग, मम्मी कुकिंग करते, स्वयंपाक करते. मग ओके, कुकडं मम्मी स्वयंपाक करते, त्यावेळेस आपण हे करतो, खातो. मग ज्या ठिकाणी जे जे करतात, मग हे करणारे कोण आहे? विचार दे. विचार दे द सब्जेक्ट्स. आय म्हणजे मी. ओके, त्यानंतर वी, आम्ही सर्व. आम्ही सर्व. यू, आर यू स्पीकिंग, आर यू गोइंग, आर यू इटिंग, आर यू वर्किंग. तू करतोय, तू खातोय, तू जातोय, वगैरे. त्यानंतर ही, सर तो नाही का? तू म्हणतात तो नाही का? ती नाही का? सी, ती नाही का? व्हेन सम पीपल हॅज स्पीकिंग टू द अनदर. जेव्हा काही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत बोलत असतील, सर तो दोघ जण, व्हेन टू पीपल आर स्पीकिंग अबाउट द अनदर थर्ड पर्सन. जेव्हा दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत बोलतात, सर तो, दोन मुली, सर ती नाही का? ती हुशार मुलगी, ती बडबड करते, ती मुलगी, ती शाळेत कधीच नाही येणारी मुलगी, बरोबर, जे काय असं तिच्या बाबतीमध्ये, त्या मुलगा. म्हणजे मुली ती म्हणेल आणि मुलं तो म्हणेल, ही म्हणेल. ओके, इतके. ते सर ते जे गाव आहे ना, ते लगेच लयच खराब असतं. सर ते जे लोक आहेत ना, ती जी वस्तू आहे ना, ती ते त्या संदर्भात ते झाड आहे. ते झाड आहे. वेन सम ऍक्टिव्हिटी इज नॉट टू बी लाईव्ह, किंवा मग ते जिवंत नाही आहेत, किंवा ज्या हालत चालत बोलत वगैरे नसेल, निर्जीव असतील, त्यावेळेस त्यावेळेस वापरून. आणि हे सजीवाच्या संदर्भामध्ये दे आर, ते ना सर ते लोक फार छान आहेत. दे आर दिस पीपल, किंवा दे आर लिव्हिंग दॅट पीपल इज सो गुड और बॅड वगैरे असं काय. तर मग त्या संदर्भात ते सर. आणि मग कधी कुठे? वेन दे आर डिस्टन्स फ्रॉम अस, जेव्हा ते आपल्या अंतरापासून, वेन दे आर लॉंग. एक खास करून समजा सांगायचं झालं, वेन वी आर यूज द वर्ड्स ऑफ द सब्जेक्ट, वेन दे आर डिस्टन्स फ्रॉम व्हेरी लॉंग, आपल्यापासून पाहिजे कसं आहे? लांब आहे अंतर. त्यावेळेस समजा ते असं वापरलं जाते. आणि मग त्यांचा वापर वी आर युझिंग द, हिअर आर द 7 सब्जेक्ट्स, 7 सब्जेक्ट दिलेले आहेत, त्यांचा यूज करून, त्यांचा वापर करून, हिअर आर द सम वर्ब्स, इथे काही क्रियापद दिली आहे. ठीक आहे, आपण काय करतो? काहीतरी वर्क करतो. समजा या ठिकाणी ईट खाणं ही सुद्धा काय झालं? क्रिया आहे ना. मी तुम्हाला म्हणलं वर्क. ईट खाणं ही क्रिया नाही का? तुम्ही करताय ना. ड्रिंक आहे, पिणे, ही सुद्धा क्रिया आहे. इट्स ऑल्सो वर्क. ड्रिंक, पिणे ही सुद्धा क्रिया आहे. सी, पाणी, मी नाही म्हटलं का? आय एम सीइंग यू, यू आर सीइंग मी. तुम्ही मला पाहतात, मी तुम्हाला पाहतात. यू आर सीइंग अ ब्लॅक बुक, यू आर सीइंग अ ग्रीन बुक. ओके, म्हणजे ही पाहणे सुद्धा इट्स ऑल्सो ऍक्टिव्हिटीज, इट्स ऑल्सो वर्क. ही सुद्धा क्रिया आहे पाहण्याची, लिसन करण्याची. टॉक, बोलणे, आय एम टॉकिंग, आय एम टॉकिंग.
आय एम टॉकिंग इट्स ऑल्सो वर्क. हा इट्स ऑल्सो वर्क. बोलण्याची ही सुद्धा एक क्रियाच आहे. काय आहे? क्रिया आहे. त्यानंतर राईट लिहिताय तुम्ही. ओके लिहिणं ही सुद्धा क्रिया आहे. खरं तर वर्कच आहे. तुम्ही शाळेत आले, यू आर कमिंग हिअर फॉर द लर्न, शिकण्यासाठी तुम्ही इथं आला. अँड देन व्हॉट आर यू डूइंग हिअर? यू आर लिसनिंग, यू आर रायटिंग, यू आर डुईंग सो मेनी ऍक्टिव्हिटीज हिअर. सो कितीतरी क्रिया तुम्ही या ठिकाणी करतात. स्पीक बोलण्याची क्रिया जसं आय एम स्पीकिंग हिअर, इट्स ऑल्सो माय वर्क. माझं बोलण्याचं काम आय एम टीचर, आय एम टीचिंग, मी टीच शिकवतो, हे माझं काम आहे, हे माझं वर्क आहे. इट्स ऑल्सो वर्क, इट्स ऑल्सो ऍक्टिव्हिटीज. ओके त्यानंतर लिसन, यू आर लिसनिंग, तुम्ही ऐकत आहात, तुम्ही ऐकत आहात म्हणजे तुमची लिसन ही सुद्धा इट्स ऑल्सो काय आहे या ठिकाणी? ऍक्टिव्हिटीज आहे. इट्स ऑल्सो वर्क, क्रिया आहेत या ठिकाणी. ओके मग याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. समजा मी काय करतो या ठिकाणी आता आपण या ठिकाणी मी काय केलं, समजा मी ठेवला एक आय करता ठेवला. आय वी यू ही शी ई आणि दे. ओके हे सगळे ठेवले मी करते. समजतंय का? आपल्याला किती वाक्य तयार होतात या ठिकाणी? आता मी किती करते ठेवले? 1 2 3 4 5 6 7 आहे. इथं 7 करते या ठिकाणी ठेवलेले आहे. ओके आणि या ठिकाणी मी शब्द म्हणतात काहीच ऍक्टिव्हिटी घेतली. समजा 1 2 3 4 5 6 7 ऍक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत. ओके आता मी काय केले? मी म्हटलं समजा मला समजा खायचं आहे म्हटलं, मी म्हटलं तर मी काय म्हणेन? आय ईट. ओके हा समजा तुम्ही एकटाय म्हणून म्हणलं मी आय ईट, परंतु अनेक लोक तर समजा तुम्ही जर म्हटले सर आम्ही खिचडी खाली का, सर आर वी ईट द मिड डे मील, मध्यान्ह जे भोजन आहे आपलं मिड डे मील मध्यान्ह. सर वी आर इटिंग मिड डे मील, सर वी आर इटिंग नाऊ, आम्ही जेवण करत आहे, आम्ही खात आहे. म्हणजे तुम्ही व्हेन यू आर लॉट ऑफ जास्त असतात. कसे असतात? एकापेक्षा तुम्ही ज्यावेळेस जास्त असतात त्यावेळेस म्हणतात आम्ही. बरोबर आहे? आम्ही हा शब्द येईल ना, हा वी जो आहे वीचा अर्थ काय घेतलाय आपण या ठिकाणी? आम्ही. देर आर अ लॉट ऑफ, जिथे खूप पुष्कळ असते म्हणजे 2 पेक्षा जास्त, 2 पेक्षा जास्त झाले मध्ये जास्तीची झाली त्यावेळेस आम्ही. सर वी आर गोइंग द स्कूल, सर आम्ही शाळेत जाते का? किंवा बोलतो आपले सर ही अँड मी, सर ही अँड आय, ही अँड मी, सर वी आर गोइंग टू स्कूल. ही अँड तू आणि मी, ही अँड आय गो टू द स्कूल, तू आणि मी जात आहे. परंतु 2 पेक्षा जास्त झाले, सर वी आर गोइंग टू स्कूल, वी आर प्लेइंग, वी आर इटिंग. किती 2 पेक्षा जास्त झाले होतं? 3 4 5 म्हणा अनेक त्यावेळेस वापरायचं होईल. समजा मग या ठिकाणी घेतलं वी ईट घेतलं, आम्ही खातो. समजा यू ईट, तू खातो, तू खातो, साधं आहे. त्यानंतर ही ईट, तो खातो, तो सर ही ईट, तू खातो सर, ते तू खातो सर, तो काही खातो, ठीक आहे, तो खातो. सी ईट, ती खाते, सर ती खाते, मग ती खाते काय? ती फार खाते, ती काही खाते असं काय आपल्याला. ओके ईट सर ते खातं सर, ते जनावर काही खातं सर, नाल्यात तोंड घालत्या, तिकडे तोंड घालत्या, ते काही खाते असे का? ओके दे ईट, ते खातं सर. सर ते लोक आहे ना एवढे डेंजर आहे, ते दगड खाऊ आहे, माती खाऊन खातं सर ते लोक. हो या टाईपचं काही एक्झाम्पल्स असेल तर आपण देऊ शकतो. ओके मग या ठिकाणी काय फक्त एकच शब्द तुम्ही पाहिला, म्हणजे या ठिकाणी ह्या एकच जे आपले क्रियापद आहे, या एका क्रियापदाचे किती शब्द, किती वाक्याचं पद शब्द आपण 7. ओके हे आपण 7 जे करते आहे हे 7 सब्जेक्ट घेऊन आपण ते 7 वाक्य तयार. पुन्हा यालाच आता दुसरा शब्द घेतला, सर आय ड्रिंक, सर आय ड्रिंक, मी पिते, सर आय ड्रिंक म्हणजे मी पिते, मी पितो सर. ते माझं सर मी पिते सर, मुलगा असं तुम्ही पिते सर, मुलगा असं सर मी पितो सर. ओके सर वी ड्रिंक, आम्ही पितो, आम्ही पितो सर, आम्ही सर्वजण जे आहेत सर त्या ठिकाणी चहा पितो, आम्ही सर्वजण पितो चहा हा फार छान आहे. ओके त्याच्यानंतर यू ड्रिंक, तू पितो, यू ड्रिंक किंवा तुम्ही पिता, हा तू तुम्ही. यू ड्रिंक टी, तू चहा पितो, यू ड्रिंक मिल्क, तू दूध पितो, ठीक. यू ड्रिंक ज्यूस, तू ज्यूस पितो. ओके तसं ही ड्रिंक, ही ड्रिंक तो पितो. सर तो आहे ना काय सांगतो तुम्हाला काय पितो ते, सर तो काय पितो,
ओके ओके सी ड्रिंक सर सी पिते ओके सर ती मुलगी शुद्ध पाणी पिते ती मुलगी दुसरं कोणतंच कुठलंच पाणी पित नाही शुद्ध एकदम गाळून घेऊन लगेच चांगलं पाणी पिते ती मुलगी चहा पिते ती मुलगी पाणी पिते ती मुलगी दूध पिते ती मुलगी ज्यूस पिते ओके या सर हा इट ड्रिंक ते पितात ते पितात सर त्यांच्यावरती सांगूच नका ते काय पितात या सांगू शकत नाही ते पितात ओके दे ड्रिंक ठीक आहे ते पितात सर ते पितात 100% पितात आम्ही सांगू शकतो सर ते लोक निश्चितपणे ना चहा पित असतात ते पित असतात तर काम करावं लागतं सर जीवाला तसं काम करतो मग ते फ्रेश होण्यासाठी ते चहा पितात ओके झालं म्हणजे या ठिकाणी ड्रिंक हा शब्द सुद्धा 7 सब्जेक्ट घेऊन आपण 7 वाक्य एका शब्दाचं एका क्रियापदाचं 7 रूपामध्ये आपण करू शकतो ओके कळतंय का हे हो सर कळतंय ना ओके त्याच्यानंतर सी घेतला काय घेतलं सी सीन म्हणजे म्हणजे हे सी काय नाही सी म्हणजे पाणी सी म्हणजे दिसणे सी म्हणजे शी नाही सर ती शी केली ही शी नाही ओके तर सी म्हणजे पाणी किंवा दिसणे आयसीयू एक पण वेगळा बरं का आयसीयू तुला पाहून घेईन अशा स्वरूपात बी आय विल सी यू मी तुला पाहून घेईन तू आता असं केलंय ना आय विल सी यू मी तुला बघून घेईन तुम्ही म्हणतात थांब आता माझ्या घरासमोर आय विल सी यू आता आय विल सी यू या अर्थात जे आहे तोही शब्द आपण वापरू शकतो यू आर ऑल्सो यूज I will see you when you are coming my house, when you are coming in my area. When I am becoming a big man, when I am becoming a strong man, I will see you. When मोठा होईल, at that time I will see you, and I will beat you very strongly. म्हणजे मी फार जोराने तुला काय करेल मारेल चांगला असं वगैरे वगैरे या अर्थाने we see yes डबली आम्ही पाहतो you see तुम्ही पाहता तुम्ही तू पाहता पाहते तो पाहतो तो पाहतो ती पाहते ते ते पाहतात ठीक आहे नंतर they see ते पाहतात बरोबर आहे म्हणजे या एका क्रियापदाचा आपण जे आहे ते आय यू ही सी इट दे या 7 सब्जेक्टचा वापर करून आपण त्याचे जवळपास एका क्रियापदाचे 7 रूपामध्ये आपण काय करू शकतो वाक्य तयार करू शकतो आणि when you use the 7 subjects here when you are learn तुम्ही जर शिकला त्या ठिकाणी तर तुम्ही इंग्लिश मॅन तुम्ही इंग्लिश मॅन म्हणता मग इंग्लिश मॅन म्हणता तुम्ही इंग्लिश बोलू शकतात ना कारण तुम्हाला आय कळालं उई कळालं यू कळालं ही कळालं सी कळालं इट कळालं आणि तुम्हाला कळालं की इट्स सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल साधा वर्तमान काळ आणि साध्या वर्तमान काळामध्ये कसल्याच प्रकारचं क्रियापदाला कसलंच काही रूप नसतं ते साधं आय एम वर्किंग आय एम इटिंग आय एम गोईंग आय एम डान्सिंग आय एम ब्रशिंग आय एम बाथिंग म्हणजे मी क्रिया करतोय बस ओके आय बाथ मी आंघोळ करतो आय इट मी खातो आय गो मी जातो व्हेन देअर आर अ सिंपल वर्ड साधा असेल कसल्याच प्रकारचं काही नाही कारण त्या क्रियापदाला काहीच हा मूळ शब्द आहे हा मूळ शब्द आहे हा खातो पितो बघतो ओके या स्वरूपातलं हे पण आहे हे खाणे आहे पिणे आहे पाहणे आहे बोलणे आहे पिणे आहे बोलणे आहे ऐकणे आहे ऐकतो ओके परंतु आय लिसन केअरफुली मी काळजीपूर्वक ऐकतो आय लिसन फ्रॉम माय माइंड मी मनपूर्वक ऐकतो आय एम नॉट लिसनिंग मी ऐकतच नाही जसं आय एम टीचिंग यू मी तुम्हाला शिकवतोय आणि यू कांट गिव्ह द अटेन्शन टू अस तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाहीये मी तुम्हाला गरज आय एम टीचिंग सो व्हेरी हार्ड फ्रॉम हृदयापासून शिकवतो मी तुम्हाला पण यू कांट गिव्ह मी द इम्पॉर्टन्स ऑफ माय टीचिंग तुम्हाला शिकवायला महत्व देत नाही कांट अटेन्शन मी तुम्ही लक्ष देत नाहीये समजून घ्यायचंय ते या स्वरूपातला आहे तर तसं सी झालंय या ठिकाणी टॉक होईल TALK टॉक आय बोलतो वी टॉक TALK आम्ही बोलतो यू टॉक तू बोलतोस यू टॉक तू बोलतो ती बोलते त्यानंतर TALK टॉक TALK टॉक ओके या स्वरूपात आहे मग त्याच्यात तुम्ही टॉक घ्या राईट घ्या स्पीक घ्या आणि लिसन घ्या या स्वरूपातले अनेक जे आहेत लॉट ऑफ वर्ड्स ते तुम्हाला मी देतोय तुम्हाला ते
लिहायचे आहेत, करायचे आहेत, घरून करायचे आहेत, काही सध्या इथं करायचे आहेत आणि काही घरून करून आणायचे आहेत. तर कळाले तुम्हाला या ठिकाणी म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचा जो वापर आहे तो कसा करायचा आहे, जो क्रिया चालू आहे जी वर्तमानात आहेत, ओके, तो काळ जसं खातो, पितो, चालतो, बोलतो, बसतो, ऐकतो, नाचतो, खेळतो, ज्या ज्या क्रिया तुम्ही करत असतात त्या सगळ्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असतात. ओके, मग थांबायचं आहे. Yes, sir. ओके.